फक्त 10 मिनिटात चविष्ट भाजी कशी बनवावी हे प्रत्येक गृहिणीने जाणून घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येक घराशी जोडलेला आहे. अनेकदा आपण म्हणतो भाजी केली पण चव नाही आली किंवा हॉटेलसारखी चव घरी का येत नाही. आज मी तुम्हाला अशा सोप्या टिप्स सांगणार आहे ज्या वापरल्यावर तुमची कोणतीही भाजी चविष्ट, सुगंधी आणि सर्वांच्या आवडीचीच बनेल. नंबर 1, चांगल्या भाजीची सुरुवात बाजारातूनच होते बरं का. नेहमी ताज्या, हिरव्या आणि डागरहित भाज्या निवडा. हंगामी भाज्या केवळ स्वस्तच नसतात तर त्या अधिक चविष्ट आणि पौष्टिकही असतात. भाज्या धुण्याची योग्य पद्धत ती अशी, अनेक जण आधी चिरतात आणि मग धुतात. ही मोठी चूक आहे. आधी भाज्या स्वच्छ धुवा आणि नंतर चिरा, त्यामुळे त्यातील पोषक घटक टिकून राहतात. नंबर 3, सर्व तुकडे समान आकाराचे असावेत. लहान मोठे तुकडे असतील तर काही जास्त असतात तर काही कच्चे राहतात. त्यामुळे सर्व तुकडे शक्यतो सारख्या आकाराचे करा. नंबर 4, चांगली फोडणी म्हणजे अर्धी चव. कढई गरम झाल्यावर तेल घाला. मोहरी तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण घाला. त्यामध्ये तुम्ही थोडंसं खोबरंही घालू शकता बरं का. या फोडणीचा सुगंधच भाजीची चव वाढवतो. कांदा आणि टोमॅटो किती परतायचे? कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो घालून पूर्ण मऊ होऊ द्या. घाई केली तर मसाला कच्चा राहतो. मसाले घालण्याची योग्य वेळ काय आहे बरं का. हळद आधी, नंतर तिखट, धने जिरपूड आणि शेवटी गरम मसाला. गरम मसाला शेवटी घातल्याने त्याचा सुगंध टिकतो. टिप्स नंबर 7, मीठ योग्य वेळी घाला. मिठामुळे भाजीतून पाणी सुटते, त्यामुळे काही भाज्यामध्ये सुरुवातीलाच मीठ घाला, तर पालेभाज्यामध्ये थोडं उशिरा घातलं तरी चालतं. टिप्स नंबर 8, पाणी किती घालावे? भाजी बुडेल इतकं पाणी कधीही घालू नका. थोडंसंच पाणी वापरा. अनेक भाज्या स्वतःच पाणी सोडतात. टिप्स नंबर 9, मध्यम आचेवर शिजवा. आपण खूप घाई करतो नाही का आणि फुल गॅस करतो. ती चूक बिलकुल करायची नाही हां. मोठ्या आचेवर भाजी पटकन शिजेल पण तिची चव आणि रंग दोन्ही कमी होतात. मध्यम आच सर्वोत्तम असते. टिप्स नंबर 10, शेवटी कोथिंबीर आणि लिंबू. गॅस बंद केल्यानंतर ताजी कोथिंबीर घाला. काही भाज्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्यास चव आणखी खुलते. आता आपण करतो त्या सामान्य चुका काय आहेत माहिती? जास्त तेल वापरणे, मसाले जाळणे, सतत झाकण उघडणे, वारंवार ढवळणे आणि जास्त वेळ भाजी शिजवणे. ह्या आपल्या कॉमन चुका आहेत. त्या कमी करायच्या आजपासून. तर खास किचन टिप्स खास तुमच्यासाठी हां. बटाट्याची भाजी करताना थोडी साखर घाला. भेंडी करताना लिंबाचा रस घाला, जेणेकरून भेंडी ही सुकी म्हणजेच मोकळी होते. फ्लॉवर मिठाच्या कोमट पाण्यात 10 मिनिटे ठेवा. पालेभाज्या जास्त शिजवू नका. शेवटी 1 चमचा तूप घातल्यासच चव वाढते. कोणत्या भाजीला कोणते मसाले वापरायचे? आता बटाटा, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हळद, तिखट हे घालायचं. फ्लॉवरमध्ये आलं, लसूण आणि गरम मसाला. भेंडीमध्ये धने, जिरे आणि आमचूर. वांगी, शेंगदाणा कूट, गोडा मसाला. आणि मटारमध्ये टोमॅटो आणि गरम मसाला. शेवटचा सुवर्ण नियम. चविष्ट भाजी बनवायचं रहस्य म्हणजे संयम, योग्य प्रमाणे आणि प्रेमाने केलेला स्वयंपाक. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबियासोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त मराठी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.